उन्हाळ्यात गावोगावी सगळीकडे वाळवणाचे प्रकार चालू होतात. तसाच आमच्याकडे एक वाळवणाचा प्रकार बनतोय, तो म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याची चकली. तर साबुदाणा मम्मीने काल रात्रीच भिजत टाकलं होता आणि बटाटे सकाळी उकडून घेतले. बटाटे उकडून घेतल्यानंतर ते किसणीने व्यवस्थित किसून घेतले, कारण तिचं म्हणणं आहे की चकली पाडताना मग बटाट्याचा एखादा तुकडा वगैरे मध्ये येत नाही, चकली व्यवस्थित पडली जाते. आणि त्यानंतर जो बटाटा तिने किसून घेतला होता त्याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे. साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि घरचा मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जो असेल लाल तिखट ते तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून घेतल्यानंतर जो आपण गोळा बनवलेला आहे तो गोळा आपल्याला उकडून घ्यायचा आहे. म्हणजे उकडून घेतल्यानंतर आपली चकली दुप्पट फुगते असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे तळल्यानंतर ती चकली दुप्पट होते. तर उकडण्यासाठी आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, ते उकडून घेतलं. एक उकळी काढून घेतलेली आहे. उकळी काढून घेतल्यानंतर इडली पात्राला तेल लावून ते गोळे मिश्रणाचे आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि एक उकड काढून घेतलेली आहे. फक्त 5 मिनटं उकड काढून घेतल्यानंतर जे आपले गोळे आहेत मिश्रणाचे ते परातीत काढून घेतलेत आणि व्यवस्थित थंड करून घेतले. आणि थंड करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जो चकलीचं सोऱ्या वगैरे आहे चकली पाडण्याचा, त्याच्यामध्ये तुम्ही हे मिश्रण टाकायचे आणि व्यवस्थित चकल्या पाडून घ्यायच्यात. किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीतही मिश्रण टाकून चकल्या पाडू शकतात. आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत मिश्रण टाकून चकल्या पाडलेल्या आहेत. चकल्या पाडण्यापूर्वी तुम्ही ज्या कागदावर चकल्या पाडणार आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे, जेणेकरून चकली वाळल्यानंतर ती व्यवस्थित निघली जाते. आणि त्याच्यानंतर आम्ही बघा इथे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर चकली तळून बघितलेली आहे. तुम्हालाही वाळवणाचा कोणता प्रकार आवडतो तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू सो मच.